जय शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपलं आवडतं यूट्यूब चॅनल कृषी सेवकमध्ये। मी आहे इकडे भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पोहरा या गावी आणि इथे माझ्या पाठीमागे पाहू शकता मी रस्त्याने जात होतो, मला एक सुंदर प्लॉट दिसला। इथे वांगा आहे आणि हे आपले दादा आहेत जे काम करत आहेत। यांचं नाव आहे विलास भेदे आणि हे खूप सुंदर पद्धतीने हा मांडव बनवून राहिले। तर मला इच्छा झाली, मी पाहायला आलो। तर चला मग, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील। तर विलास भाऊ, तुम्ही हा प्लॉटच्या पूर्ण ही जी शेती आहे ही पाहू शकता, विलास भाऊची शेती आहे। खूप सालगडी वगैरे इथे आहेत कामाला आणि विलास भाऊ स्वतः हा मांडप तयार करत आहेत। भाऊ, हा कारण काय आहे हा मांडप तयार करण्यामागे? हा म्हणजे वांगे ठेवासाठी इथले हे जो असेल तर टिनाचे शेड वगैरे बनवणं परवडत नाही, त्यामुळे हे नॅचरल लाकडी वस्तूंनीच यांनी हे सगळं तयार केलेलं आहे। खूप स्वच्छ असा यांनी बनवलेला आहे आणि प्लॉट पाहू शकता, प्लॉटमध्ये काही कचरा नाही आहे। असं सुरुवातीला असं वाटलं की इथे मल्चिंग असेल किंवा ड्रीप असेल, तर बिना मल्चिंग आणि बिना ड्रीपने यांनी उत्कृष्टपणे ही जी लागवड केलेली आहे। योग्य अंतर आहेत, योग्य अंतरावर, याचा अंतर किती आहे दादा? 1.5 फूट अंतरावर प्रत्येक झाडामध्ये 1.5 फुटाचे अंतर दिलेलं आहे। आणि दोन काय सरीच्या मधात किती अंतर आहे? 1.5 फुटाचा अंतर, 1.5 बाय 1.5चा अंतर आहे। आणि हे इथे एक सावलीसाठी एक नॅचरल, म्हणजे जे उन्हाची जे दाहकता आहे, खूप जास्त तीव्रता आहे ती कमी होईल ह्या नॅचरल वस्तूपासून जे यांनी बनवलेलं आहे। आणि इथे विशेष बाब म्हणजे इथे कचरा नाही आहे। मेन म्हणजे जनरली आपण अशा पद्धतीच्या प्लॉटमध्ये कचरा जास्त असतो जिथे मल्चिंग नसते, परंतु या प्लॉटमध्ये कचरा तुम्हाला आढळणार नाही, हे यांची एक वैशिष्ट्य आहे। तर विलास भाऊ, तुमचे प्लॉट एवढा स्वच्छ आणि नीटनेटका आहे, याच्या मागचे कारण काय आहे? कारण म्हणजे आम्ही मजूर वर्गाला पैसे देऊन मजुरीला बोलावतो। अच्छा। आणि कचरा काढत राहतो। आपल्याकडे साधारण हा कंटिन्यू काम चालतं। काय काय आपण लागवड करता? आपल्याकडे टमाटर आहे, बैगन आहे, मिरची आहे, लौकी आहे, चवरी आहे। अच्छा। आणि धान घेता का तुम्ही? नाही, धान नाही, धान अजिबात नाही। पावसाळ्यात नाही धान। पावसाळ्यात धान आणि उन्हाळी फसल नाही घेत तुम्ही, बाकी इतर वेळेस हे सगळं। किती एकर कास्तकारी आहे? आपल्याकडे आहे 2 एकर। 2 एकर शेतीमध्ये नियोजन कशा पद्धतीने केलं तुम्ही? काय काय इथे, जसं इथे वांगे एका प्लॉटमध्ये, वांगे, मिरची, टमाटर, इथे टमाटर आणि तिकडे मिरची आणि टमाटर दोन्ही साईडला। अच्छा। आणि याच्यात साधारण किती होते तुम्हाला उत्पादन? म्हणजे आता आपल्या याच्यावर ना, जेवढा लावला तेवढाच निघेल ना। खर्च निघतो का तुमचा की काही तुम्हाला अडचणी भाव राहिला तर भेटेल, खर्च निघेल। भाव नाही भेटला नाही निघेल खर्च। अच्छा। हो, पण आता आपला हा व्यवसाय धंदाच आहे तर करावाच लागते। स्वतः तुम्ही माल विकता का? हो, माल विकायला स्वतः नेता का? नाही, व्यापाराला देतो। अच्छा, व्यापाराला देता, होलसेलमध्ये? होलसेल। अच्छा। आपल्यासोबत हे दादा आले, आपलं नाव दादा? शेखर डोळस। तुम्ही इथे काय करता? हे शेती साहेब, हे बाजूला इथे यांची शेती आहे। यांच्या शेतीत काय काय लागवड? मला वाटतं धान। भंडारा जिल्हा भातार बीडला सगळीकडे धान असते, पावसाळा उन्हाळा धानच धान। परंतु काही शेतकरी भाजीपाला पण लावतात। भाजीपाला आवश्यक आहे आपल्याला अन्न खाण्यासाठी, जीवनसत्वासाठी, त्यामुळे एक चांगला उपक्रम हे करत आहेत। सालगडी इथे मजूर टंचाई आहे का तुमच्याकडे? सर भेटते सर, वेळेत कधी नाही भेटत नाही का? काय असते मजुरी यांची? 200 रुपये सर। 200 रुपये? 10 ते 5। 10 ते 5। अच्छा। सोबत मग यांना कधी काही थोडं लागलं भाजीचा ते पण घेऊन जातात? ते काय सांगायला का सर? तेवढं त्याला भाजी लागते, त्यांना काय सांगायला का? ते बरोबर आपल्या ना का टाइम झाली घेऊन जातात। अच्छा। आणखी तिकडे काय आहे सोबत? झाडं वगैरे, झाड कशाची आहे? तिकडे मिरची आहे, टमाटर आहे। अच्छा। एवढा हिरवा भाग सर, ह्या साईडला सर मिरची आहे, त्या बाजूला टमाटर आहे। वांगे किती दिवसानंतर निघाले? नाही, वांगे थोडा चालू व्हायचा आहे। किती दिवसाचा प्लॉट आहे हा? तरी आता हा समजा 60 दिवसाचा आहे। 60 दिवसाचा? 2 महिने आहे ना। आणि या बाजूला हा जो मिरची आहे, मिरचीचा किती दिवसाचा आहे हा? 60 दिवस। उत्पादन दोन्हीला किती वेळात भेटते? म्हणजे आपला तोडा चालू होऊन जाईल त्याचा 75 ते 80 दिवसात चालू होऊन जाईल तोडा। 75 ते 80 दिवसात? अच्छा। 2.5 महिन्यामध्ये यांचं उत्पादन सुरू होईल। आणि मग पाण्याची व्यवस्था कशी आहे इकडे? उन्हाळ्यात पाणी टंचाई? विहीर आहे, स्वतःची विहीर आहे, त्यामुळे हे स्वतः उत्पादन घेऊ शकत आहेत।
सगळं खर्च होत्या जाता तुमचा म्हणजे वार्षिक तरी उलाढाल किती असते? म्हणजे वाढीचा खर्च का? हो पूर्ण एकंदरीत 2 एकराला 1 लाख रुपये खर्च आपल्याला. अच्छा अच्छा. आणि खर्च होत्या जाता परवडते की काही उरतो? नाही आता उरतेच ना, भाव भेटला तर वाचतात आपल्याला पैसे. अच्छा. तुम्हाला काही अशी मुद्दल होत्यात. काही मागणी आहे गव्हर्नमेंटकडे की तुम्हाला आणखी काही सुविधा पाहिजे? गव्हर्नमेंट का मागून? सोलर वगैरेची काही नाही, सोलरची गरज नाही आपल्याला. गरज नाही. लाईट आहे ना. अच्छा विहिरीत उपसा करायसाठी लाईट. पण जर तुम्ही सोलर देत नाही. अच्छा अच्छा. बोर राहिली देत, आपल्याकडे बोर नाही ना. अच्छा विहिरीला सोलर नाही आहे का? ओके विहिरीला सोलर नाही आहे. पण एक चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. पाठ सुटसुटीत आहे सगळं. ओके.